नमस्कार. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने सालाबाराप्रमाणे याही वर्षी शारदोत्सव 2024 हा उत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. काल त्याचं पहिलं पर्व पार पडलं. आचार्य अत्रे यांच्या साहित्यावर आणि जीवनावर आधारित बहुरंगी अत्रे कार्यक्रम सादर करण्यात आला. आज त्याचं दुसरं पर्व आहे. ज्येष्ठ सिनेनाट्य लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार, चित्रकार माननीय पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 6 नाटकांची पुस्तकावर त्यांनी प्रकाशित झालेली आहेत. त्या पुस्तकाला अनुसरून आम्ही त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. महेंद्र तेरेदेसाई हे त्यांची मुलाखत घेणार आहेत. पण तत्पूर्वी ठाणे शहराला अभिमान वाटेल असा एक छोटेखानी आम्ही सत्कार करत आहोत. प्राध्यापक प्रदीप ढवळ यांची साहित्य संस्कृती महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. तसेच डॉक्टर महेश केळुसकर ज्येष्ठ साहित्यिक यांची विश्वकोश समितीच्या सदस्यपदी नियुक्त झाली आहे. आपण त्यांचा दोघांचा आपण सत्कार करणार आहोत. मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय प्राध्यापक प्रदीप ढवळ सर आणि डॉक्टर महेश केळुसकर सर. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्याध्यक्ष चांदेव काळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. आज एक खरंच सुंदर योग जुळून आला. आमच्या शारदोत्सवामध्येच माननीय प्राध्यापक प्रदीप ढवळ सर जे आमच्या ठाण्याचं 2 भूषण आज एकाच व्यासपीठावर आलेले आहेत. प्राध्यापक प्रदीप ढवळ सर आणि डॉक्टर महेश केळुसकर सर. असा योग फार कमी जुळून येतो आणि तो योग आज इथे जुळून आलेला आहे. आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी संस्थेचे अध्यक्ष माननीय विद्याधर ठाणेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांचा शाल, श्रीफळ, अक्षरपुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सर्व सभासद सदस्यांच्या वतीने हा त्यांचा सत्कार आम्ही करत आहोत. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले आमचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर, ठाण्यातील आम्हा कलाकारांच्या मागे सदैव उभे असलेले आमचे ढवळ सर, त्यांच्याकडे आम्ही कधी जावं, सर ही अडचण आहे, ठीक आहे रे काळजी करू नको, अडचण दूर होईल असं सांगितलं की आम्ही निश्चिंत असतो की आमची अडचण दूर झाली. तसेच आमचं ठाण्याचं दुसरं भूषण डॉक्टर महेश केळुसकर सर, कवी, साहित्यिक यांचाही आज आम्ही इथे सत्कार करणार आहोत. कारण त्यांची विश्वकोश समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे आणि हे ठाण्यासाठी अभिमानास्पदच आहे की एका आमच्या साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांची साहित्य सांस्कृतिक महामंडळाचे उपाध्यक्ष आणि डॉक्टर महेश केळुसकर सर यांची विश्वकोश समितीच्या सदस्यपदी नियुक्ती होणं. मी माननीय आमचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे या संस्थेचे सभासद सर्व सदस्य यांच्या वतीने आम्ही हा संत सत्कार करत आहोत. होय. मी माननीय डॉक्टर महेश केळुस्कर सरांना 2 शब्दात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. आज आता यानंतर लगेचच ज्यांचा कार्यक्रम आहे ते माझे ज्येष्ठ मित्र आणि मराठीतील प्रख्यात, ज्याला चतुरस्र म्हणतो असं एक कलावंत व्यक्तिमत्व पुरुषोत्तम बेर्डे, ज्यांना आम्ही पुरुदा म्हणतो, माझे मित्र आणि ज्यांची साहित्य संस्कृती मंडळावर उपाध्यक्ष म्हणून आत्ता निवड झाली ते नाटककार प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, या ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष माझे मित्र विद्याधरजी ठाणेकर आणि माझे मित्र लेखक मित्र बऱ्याच वर्षांपासून, ते सुद्धा कुठे कधी उपाध्यक्ष होतील तर काय सांगता येत नाही, अध्यक्ष आमचे चांगदेवजी काळे आणि आपण सर्वजण. ठाणे शहराला एक खूप मोठी पार्श्वभूमी आहे साहित्याची, सांस्कृतिक कार्यक्रमांची, आणि हे सगळं काम आपल्याला सगळ्यांनी मिळून पुढे न्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण जिथे जिथे आहोत तिथे तिथे आपलं काम चोख करणं आणि ठाण्याचा झेंडा फडकवत ठेवणं एवढंच आमचं काम आहे. पण आपल्या सर्वांच्या सदिच्छाने माझी आता अलीकडेच विश्वकोश म्हणून एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये नोंदी कराव्या लागतात महत्त्वाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. त्याचं मोठं काम असतं, ती खूप मोठी परंपरा आहे. त्या मंडळावर सदस्य म्हणून अलीकडेच आमची नियुक्ती झाली आणि प्रदीपजींची नियुक्ती साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून झाली. त्याचं काम पण खूप मोठं चाललेलं असतं मंडळाचं काम. तर हे सगळं तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील, काही त्याबाबत म्हणणं असेल तर जरूर आमच्याकडे त्या पाठवा. ते आम्ही पुढे कसं ते कार्यवाहीत आणता येईल त्याचा पण विचार करू. आणि तुमच्या सगळ्या लोभाचा वर्षाव, प्रेमाचा वर्षाव असाच होत राहो याची सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी नाटककार, साहित्यिक, त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष, आनंद गुरुकुल ह्या शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा आणि ठाण्यातील अनेकांचे मार्गदर्शक असे आमचे डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे मित्र आदरणीय डॉक्टर महेश केळुस्कर, खरं म्हणजे ज्यांचं आपण ऐकायला आलो आहोत असे आदरणीय बेर्डे सर, माझे मित्र ठाणेकर आणि काळे सर. परवाच अचानक धक्का मला मिळाला, GRत माझ्या हातात आला आणि 1960 साली महाराष्ट्रामध्ये साहित्य आणि संस्कृती जी संस्था सुरू झाली ज्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी म्हणून, तर त्या संस्थेवरती ठाण्याचा प्रतिनिधी म्हणून महत्त्वाचं एक काम माझ्या हातामध्ये आलं. आणि माझा एक स्वभाव आहे पहिल्यापासून, एखादी जबाबदारी घेतली की लगेच त्याचं उत्कलन करायला सुरुवात करायचं आणि काय आपल्याला काम करायचं आहे, काय आपण ठाण्याची वेगळी मोहर या महाराष्ट्र शासनामध्ये उमटवणार आहोत यासाठी प्रयत्न मी सुरू केला. आणि लागलीच मी 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आपण डॉक्टर महेश केळुस्करजी, एक म्हणजे मुळात ह्या मंडळाचं काम आहे संशोधन करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधल्या सगळ्या तज्ज्ञांना एकत्र घेऊन काय करता येतं का
तर पहिला विचार माझ्या मनामध्ये आला, तो आजच्या या सभेसमोर ठेवावासा वाटतो, आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा महानायक सह्याद्री. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पसरलेला सगळा महाराष्ट्र आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर त्यावरती काहीतरी आपल्याला संकलन करता येतं का, याचा हा पहिला विचार असेल, आणि आम्ही तो सातत्य त्याचा पुरावा करेल. मी उपाध्यक्ष या नात्याने त्या बाबतीत मी या 2 गोष्टी प्रामुख्याने करायचं ठरवलं आहे. आणि दुसरं म्हणजे आहे की महाराष्ट्राच्या लोकमाता नद्या यांच्यावरती आपल्याला काय काम करता येतं का, असे 2 मुद्दे घेऊन या पुढील 3 वर्षामध्ये माझे सगळे जे काही तज्ज्ञ सहकारी आहेत या सगळ्यांशी एकत्र चर्चा करून या 2 विषयामध्ये आपल्याला लक्ष घालायची खूप गरज आहे, असं मला प्रामुख्याने त्यामध्ये लक्षामध्ये आलं की 60 वर्षामध्ये सह्याद्रीवरती लिहिणारे काही लेखक आहेत, पण याचं सगळ्यांचं संकलन करून शासनाच्या वतीने काही आपल्याला काय करता येतं का, त्याचा एक विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा एक वेगळा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या भारतीय संस्कृती जी आहे ही सगळी संस्कृती नद्याच्या आजूबाजूला वसलेली ही सगळी संस्कृती आहे. त्यामुळे ही सगळी संस्कृती पुढच्या तरुण पिढींपर्यंत आलं पाहिजे, आणि शासनाचं ते धोरण असेल त्याचा एक प्रयत्न आपण इथे करणार आहोत. कोणतरी मला आता मगाशी विचारलं, आचारसंहिता आहे, लेखकाला कसली आचारसंहिता आली आहे? कलावंताला, लेखकाला ही आचारसंहितेची बंधनं नाहीत. संधी मिळाली आहे ना, मग तुमच्यासारख्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय सर्व असतो असं नाही. आम्हाला एक विषय सुचल्यानंतर 2 दिवस मी असं बसतो तर काय वेगळं आपण करू शकतो, तर हे 2 विषय, थोडासा मी इतिहासाचा प्राध्यापक नाही पण इतिहासाची आवड असल्यामुळे शिवबासारखं महानाट्य रंगभूमीवरती मी आणलं की ज्याचे 350 प्रयोग झाले. जीवा महाला की ज्याचं मी संशोधन केलेलं आहे. जीवा महाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेलच की ज्या जीवा महाला होता म्हणून शिवाजी महाराज वाचले, शिवाजी महाराज वाचले म्हणून आज मराठी ग्रंथसंग्रहालयात आपण मराठी माणूस म्हणून बसलेलो आहोत. त्या जीवा महालाचं 19 फेब्रुवारी 2019ला इंदोरला माझा जे प्रयोग होता, नाटकाचा प्रयोग होता, त्या नाटकाच्या प्रयोगाची सगळी जबाबदारी नाभिक समाजाच्या मंडळीने घेतलेली होती. आणि मग ती मंडळी माझा सत्कार झाल्यावरती म्हणाले की सर, सुंदर नाटक तुम्ही लिहिलेलं आहे, तुम्ही जीवा महालावर काहीतरी लिहायला सुरुवात करा. आणि मग मी जीवा महालाचं संशोधन करायला सुरुवात केली. अगदी आमच्या कोल्हापूरच्या जयसिंगराव पवारांपर्यंत जाऊन पोचलो, इतिहासाच्या अनेक मंडळींना भेटलो, कुठेही काही संदर्भ नाही. मग माझ्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे संताजी घोरपडे जसं मी एक उत्तम जसं कादंबरी लिहिली, तसं जीवा महालाचा शोध घेत मी अगदी कोंडवलीपर्यंत, जिथे जीवा महालाला 1000 एकर जमीन त्या काळामध्ये महाराजांनी जी दिलेली होती, त्या गावात शोधत गेलो. आता जीवा महाला म्हणजे महाराजांचा अंगरक्षक. थोडीशी मनामध्ये भीती होती, कसं काय ह्या माणसाकडे आपण जायचं, अननोन माणूस, अंगरक्षक. अलीकड्या मंत्र्यांचे अंगरक्षक बघितल्यावर आपल्याला भीती वाटते, तेच असे तगडे आणि मस्त असतात, हँडसम दिसतात. तर महाराजांचा अंगरक्षक म्हणजे काय त्याची प्रतिमा असेल. म्हणून घाबरत मी आणि माझी पत्नी त्या कोंडवली नावाच्या गावामध्ये गेलो. आजूबाजूला चौकशी केली, बाबा जीवा मला राहतो का कुठे. वाटलं असेल की अलिशान असा बंगला असेल किंवा वाडी असेल, वाडा असेल, अशा भ्रामक कल्पने मी त्या कोंडवली गावामध्ये शिरलो. आणि मला सरपंचाने सांगितलं, सर ती समोर दिसते ती जीवा महालाचं घर आहे. मित्रांनो, माझ्या अंगावर आत्ता येतो काटा सांगायला. ती झोपडी वजा घर होती. कदाचित त्या वर्षी मी जीवा महालाच्या घरी गेलो नसतो तर त्या पावसामध्ये जीवा महालाचं ते 15वा वंशज उद्ध्वस्त झालं असतं. प्रकाश महाला विकलांगावस्थेमध्ये पडला होता, 14वा वंशज. जीवा महालाची एक परंपरा आहे, त्यांच्या घरात एकच पुरुष जन्माला येतो. त्याचा दुसरा मुलगा प्रतीक महाला, असा गरीब बिचारा मुलगा छोटासा बसला होता. माझ्या डोळ्यात घळाघळा पाणी आलं. काय अवस्था आहे ह्या माणसाची. दुसऱ्या दिवशी मी सकाळी येऊन महाराष्ट्र टाईममध्ये लेख लिहिला. कोणीतरी आमच्या भिवंडीचा मराठी मुस्लिम माणूस, मराठी मुस्लिम या विषयात पुन्हा बोलता येईल, हा माणूस स्वतः धावत तिकडे गेला आणि 35 लाख रुपये खर्च करून त्याला घर बांधून देण्यात आलं. मी त्या क्षणी जीवा महालाच्या सगळ्या कुटुंबाला दत्तक घेतलं. त्या मुलीचं मी
शिक्षण केलं, पाचगणीला नर्स केली, पुण्याला तिला नोकरीला लावली, 1,30,000 रुपये खर्च करून तिचं लग्न केलं आणि जीवा मालाचा 15 वंशज प्रतीक माला आज माझ्या गावामध्ये नरडव्यामध्ये माझ्या फार्म हाऊसवरती केअरटेकरचं काम करतो आहे. इतकी गरीब अवस्था आहे. सांगायचं तात्पर्य की इतिहासाचा मला थोडा अभ्यास आहे आणि म्हणून याच्यातनं मला असं लक्षामध्ये आलं की सह्याद्रीमध्ये हा सगळा दडलेला महाराष्ट्र आहे, तो समाजासमोर आलं पाहिजे, शब्दरूपामध्ये तो आला पाहिजे आणि म्हणून हे माझं पहिलं काम असेल. आदरणीय हे सगळ्या व्यासपीठांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो. माझे मित्र ठाणेकर यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं मी कालच इथे येणार होतो, पण काल आता उपाध्यक्ष झाल्यामुळे अनेक ठिकाणी बोलवणं होतं, ते जावं लागतं शासकीय फॉर्मॅलिटी असतामध्ये. उद्या सकाळी मला काय नागपूरला जायचं आहे, तिकडे कार्यक्रम आहेत. अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या असतात. नक्कीच आपण ठाणेकर म्हणून त्या पूर्ण करायच्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करायचा आपण प्रयत्न करूया. माझा इथे जो काही सन्मान केलात त्याबद्दल मी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ढवळ सर. आता आपण पुढचा कार्यक्रमाकडे जाऊया. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 6 नाटकांचं जे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, त्या नाटकांचं काही भागाचं अभिवाचन इथे होणार आहे. अलवरा डाकू, जाऊबाई जोरा, चिरीमिरी, सर आले धावून, गांधीविरुद्ध सावरकर आणि टूर टूर अशा 6 नाटकांच्या पुस्तकाचं त्यांचं प्रकाशन झालेलं आहे. त्या प्रकाशनाच्या धर्तीवर आपण आज इथे त्यांची मुलाखत, अभिवाचन असं ठेवलेलं आहे. 6ही नाटकं मागे विकण्यासाठी उपलब्ध आहे सवलतीच्या दरात. नाले सवलतीच्या दरात आहे ना? हां, आता मी बोलून गेलो आहे. सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत, तर ते जरूर घरी घेऊन जा, कारण ती सगळी नाटकं एक संग्रह करून ठेवण्यासारखीच आहेत. त्यामुळे त्या नक्की जा. मी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी बसायचं आहे आणि पुढच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यायचा आहे. तसेच मी अभिवाचन करणारे कलाकार प्रदीप आडगावकर, लेखक अभिनेते संदेश अहिरे आणि अविनाश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येण्याची त्यांना विनंती करतो. अध्यक्ष माननीय चांगदेव काळे सर यांना मी अभिवाचन करणाऱ्या 3 कलाकारांचं स्वागत करण्याची विनंती करतो. अक्षर पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. प्रफुल्ल विचार मला नाही माहिती. आपण सर्वप्रथम प्रवीण आडगावकर यांचं अक्षर पुष्प देऊन स्वागत करूया. प्रदीप आडगावकर, संदेश अहिरे, अविनाश कांबळे, धन्यवाद काळे सर. आता मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार. आजचा हा जो पुस्तकांचा कार्यक्रम आहे अभिवाचनाचा, याची पार्श्वभूमी अशी आहे की 4 सप्टेंबरला मुंबईच्या यशवंत नाट्यगृहाच्या नवीन सभागृहामध्ये 6 नाटकांचं प्रकाशन झालं माझ्या. आणि ह्या 6 नाटकांचं प्रकाशन 6 नाटककारांनी त्यांच्या हस्ते झालं. 6 दिग्दर्शक, लेखक, अभिनेते यांनी प्रस्तावना लिहिल्या आणि अनघा प्रकाशनच्या मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांनी त्यांच्या संस्थेतर्फे प्रकाशन केलं. आणखी त्याची एक
पार्श्वभूमी अशी आहे की ही सगळी नाटकं काही 40 वर्षापूर्वीचं एक आहे, टूर टूर, अलवार डाकू त्याच्या आधीचं आहे, सर आले धावून एक 22 वर्षापूर्वीचं आहे, नंतर अशी एक 15-16 वर्ष, चिरीमिरी 12 वर्ष झाली, गांधीविरुद्ध सावरकरला 14 वर्ष झाली. तर जनरली नाटककारांची अशी हे असतं की नाटक लिहिलं की त्याचं पुस्तक छापून यावं, पण मी कधी ह्या बाबतीत तसा आग्रह केला नाही, कारण मी या नाटकाचा दिग्दर्शक पण होतो, निर्माता आमची या मंडळी सादर करू हौशीपासून ते चौरंग माझी संस्था, त्यानंतर पुढे अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर, इतर अनेक विविध कामामध्ये मी व्यस्त असायचो. त्यामुळे नाटकाचं पुस्तक छापावं हा प्रकार माझ्या कधी मनात आला नाही. टूर नाटक मॅजेस्टिक बुकस्टॉलने जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर टूर आलं तेव्हा त्याचं एक आवृत्ती काढली होती, पण ती बघता बघता संपली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की ते नाटक गल्लीबोळात त्याचे बोर्ड दिसायला लागले की आमच्याकडे अमुक नाटक आहे. त्यामुळे मी ताबडतोब पुढची आवृत्ती ती दिलीच नाही करायला आणि परवानगी दिली नाही आणि नंतर आम्ही विसरूनच गेलो. त्यामुळे मधल्या काळामध्ये मग परत अलवार डाकू नाटकाचं जेव्हा त्याच्या आधी मॅजेस्टिककडेच आम्ही गेलो होतो, कोठावळे साहेबांकडे, केशव कोठावळे तेव्हा होते. त्यावेळेला त्यांनी आम्ही एक आयडिया सांगितली, आमची चित्रकार मंडळी सगळी. तर आम्ही म्हटलं आमच्या मनामध्ये ह्या पुस्तकाचं डिझाईन हे आमच्या मनात आहे, अलवार डाकू हे नाटक ऑडिओ व्हिज्युअल जास्त आहे, दृश्य स्वरूप जास्त आहे, तर ते चित्र स्वरूपात त्याचं पुस्तक निघावं. पण कोठावळे साहेबांना एक पारंपरिक प्रकाशक, मोठमोठ्या साहित्यिकांची प्रकाशनं केलेली पुस्तकं, त्यांना हा सगळा प्रकार काही मानवलेला दिसला नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही पुस्तक हे तुम्ही स्क्रिप्ट ठेवा, छापण्याची जबाबदारी त्याचं डिझाईन आमचं असेल, तुम्हाला योग्य नसेल वाटत तर हे तुम्ही उचलून घेऊन जा. तर आम्ही ते उचललं आणि निघालो घेऊन. त्याच्यानंतर परत पुस्तकाचं प्रकाशन हा विचारच आम्ही कधी केला नाही. अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा क्लोजडाऊन आपलं ते कोविडच्या काळामध्ये मी काही दर आठवड्याला स्फुटलेखन करायला सुरुवात केली आणि ते नॉन कमर्शियल होतं. त्याच्यातून आवडायला लागलं सगळ्यांना आणि आतापर्यंत मी जे लिखाण केलं ते सगळं कॉपीरायटिंग, ॲडव्हर्टायझिंग किंवा व्यावसायिक नाटकं, सिनेमे, ते एकच असं होतं की माझ्या समाधानासाठी लिहिलं आणि ते लिहित गेलो. त्याचे 26 भाग झाल्यानंतर मित्रांनी ते राजहंसपर्यंत पोचलं, त्याचं पुस्तक निघालं, मग हिरवी पोर्ट्रेट्सचं पुस्तक निघालं आणि त्याच्यानंतर पुस्तकाची मलासुद्धा एक पहिलं पुस्तक छापील हातात घेतल्यानंतर मी माजगावकरांना सांगितलं की माझा मुलगा आता मोठा आहे, 41 वर्षाचा आहे, पण 41 वर्षापूर्वी त्याला जेव्हा पहिल्यांदा हातात घेतलं ते फिलिंग आणि पहिलं पुस्तक छापल्याचं फिलिंग माझं एकच आहे. त्यामुळे पुस्तक छापण्याची मला आवड निर्माण झाली आणि नेमका त्यावेळेला केळुसकरांच्या एका पुस्तकाचं, अनघा प्रकाशनच्या नाटकाचं पुस्तकाचं मी माझ्या हस्ते प्रकाशन त्याने अरेंज केलं होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा नालेसाहेब आणि मुरलीधर नालेंनी विषय काढला की आपण तुमच्या नाटकाची पुस्तकं छापूया, जेवढी तुम्ही नाटकं लिहिली तेवढ्या सगळ्यांची छापू. तर मला ते म्हणजे असह्य होणारा आनंद होता. तर 9 नाटकं मी लिहिली, म्हणजे स्वतःची माझी, आणि टोटल 15-16 नाटकं मी दिग्दर्शित केली. त्याच्यामुळे जयवंत दळवे, अशोक पाटोळेपासून ते गंगाराम गवाणकर आणि आत्ता प्रदीप आडगावकरांचं नाटक, हे 5-6 लेखकांचीच नाटकं मी डिरेक्ट केली. तर त्यातली 9 नाटकं छापायची म्हटल्यानंतर एकाच वेळेला हा मोठा विक्रम होता. पण दुर्दैवाने 3 नाटकांच्या संहिता अजूनही मला सापडत नाही आहेत. इतकं माझं पुस्तकांविषयीचं दुर्लक्ष झालं होतं त्यावेळेला, आणि ती सापडत नाहीत म्हणजे कोणाकडे तरी असणार. NCPमध्ये आर्काईव्हमध्ये मुंबईचा पहिला अंक सापडला, दुसरा अंक आम्ही शोधतोय. त्यानंतर वाढीचं स्क्रिप्ट मिसप्लेस झालं शिफ्टिंगमध्ये, आणि मग बाकीच्या नाटकांची मिळतील 2. पण 6 नाटकं एका वेळेला छापण्याची आयडिया मग त्यांनी समोर मांडली, आणि ही 6 नाटकं, ज्याच्यामध्ये अलवार डाकू, टूर, जाऊबाई जोरात, सर आले धावून, गांधी विरुद्ध सावरकर आणि चिरीमिरी, अशी जी 1983 पासून ते आत्ता
चिरीमिरीपर्यंत, म्हणजे 2014ला चिरीमिरी आलं, 12 आलं. तर ही सगळी नाटकं आता आपल्याला ही त्याची पार्श्वभूमी आहे पुस्तकांची. तर पुस्तकांचं त्यातलं पहिलं आता अभिवाचन आत्ता आहे आणि नंतर मुलाखत आहे माझी. त्यामुळे महेंद्र विचार करत असेल की माझ्या मुलाखतीतल्या एका प्रश्नाचं उत्तर यांनी देऊन टाकलेलं आहे. पण पहिलं नाटक आमचं जे होतं, माझी सगळी नाटकं ही वाचनीय आहेत की नाही मला माहिती नाही, तुम्ही ठरवा, पण ती प्रेक्षणीय होती. नाही, वेळ आहे महेंद्रला त्याला. हां, तर ती सगळी व्हिज्युअल ओरिएंटेड आहेत. म्हणजे दिग्दर्शक नाटक लिहितो आणि ती नाटकं मी का लिहिली याचं उत्तर मुलाखतीत मी देईनच. पण वाचतानासुद्धा मला असं वाटलं की त्याचा अभिवाचन आणि त्याचा परफॉर्मन्स दोन्ही दाखवायला पाहिजे. त्यामुळे 3 नाटकांचं अभिवाचन, पूर्ण नाटकं नाही, तर घाबरू नका, थोडं थोडं त्यातलं आम्ही वाचणार आहोत. पूर्ण नाटक म्हटल्यानंतर मध्यंतरात आहे ती पण गर्दी कमी व्हायची. तर त्यातले काही छोटे छोटे सीन्स किंवा एखादा प्रसंग किंवा 2 पानं मी वाचणार आहे. आणि बाकी 3 नाटकं जी आहेत त्यासाठी हा पडदा इथं उपलब्ध आहे. जाऊबाई जोरात, टूरटूर आणि चिरीमिरी या नाटकांच्या त्या ओरिजिनल संचामध्ये जे शूटिंग झालं होतं त्यातले काही क्लिपिंग इथे दाखवणार आहे. कारण ते अभिवाचनापेक्षा ती नाटकं खरं म्हणजे ऐकण्यात, बघण्यात दोन्ही आनंद घेण्यासारखी आहे. त्यातल्या त्यात अलवारा डाकू माझं हे नाटक पहिलं 2 अंकी नाटक, त्याचं त्या काळामध्ये प्रचंड कौतुक झालं होतं. अगदी तेंडुलकरांपासून, एलकुंचवार, आळेकरांपासून सगळ्यांनी लेखी स्वरूपामध्ये मला त्यावेळेला लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, जब्बार पटेलपासून सगळ्यांनी खूप गाजलं आमचं या मंडळी सादर करूया. त्यावेळेला लोककथा 78 आणि अलवारा डाकू ही 2 नाटकं राज्यनाट्य स्पर्धेत खूप गाजली आणि त्याचे जवळजवळ 50-60 प्रयोग झाले, भारतभर प्रयोग केले. तो जो विषय होता त्या नाटकातला तो राजकीय आणि दलित समस्या या 2 विषयांची सांगड त्याच्यामध्ये होती. आज तो 40-45 वर्षानंतर बरेच लोक मला म्हणतात की ते नाटक तुम्ही परत का नाही करत. तर माझं कुठचंच नाटक मी परत रिपीट केलेलं नाही आहे, कारण ती त्या वेळच्या गोष्टी सांगणारी, त्याच्या वेळच्या प्रॉब्लेम्स मांडणारी अशी ती नाटकं होती. आणि ती आवर्जून तशीच आता ते प्रॉब्लेम मिटलेले पण असतील कदाचित. दलितांच्या समस्या आजच्या वेगळ्या आहेत आणि 45 वर्षापूर्वीच्या वेगळ्या होत्या. एक गांधी विरुद्ध सावरकर नाटक सोडलं तर बाकी सगळी नाटकं, हे 3-4 नाटकं ही आता काळाला धरून आहेत, बाकी सगळी त्या वेळची आहेत. तर अलवारा डाकू हे नाटक त्यावेळेच्या मी कामाठीपुरात जे माझं वास्तव्य होतं त्या वास्तव्याला धरून ते नाटक, तिकडे सिद्धार्थनगर म्हणून दलितांची वस्ती होती, त्या वस्तीवर होणाऱ्या माझे खूप मित्र त्याच्यामध्ये त्या सिद्धार्थनगरमध्ये राहत होते. आणि त्या सगळ्यांसाठी मी शेठचा मुलगा होतो. आमचा पानाची गादी होती कामाठीपुरात आणि त्या शेठचा मी मुलगा. पण ती सगळी दलित पॅन्थरची स्थापना माझ्यासमोर झाली. म्हणजे नामदेव ढसाळ आणि ही सगळी मंडळी जेव्हा तिथे होती आणि ढसाळांनी जेव्हा बोलवलं तेव्हा त्याने फक्त लांबून सांगितलं, अरे हा कोण आहे. तर कारण मी जरा वेगळा वाटलो त्यांच्यामध्ये. तर त्या माझ्या मित्राने सांगितलं की तो शेठचा मुलगा आहे, त्याला सांग तू निघून जा, बाहेर जा. मला त्यांनी घेतलं ना त्याच्यामध्ये, तरी मी गेलो उद्घाटनाला. राजा ढाले वगैरे त्यांची भाषणं ऐकायला एक क्रेज होती त्या काळात. पण त्या सगळ्या गोष्टींवर फेर धरून नाचणारं हे नाटक आहे. कामाठीपुरातल्या लोककला, कामाठीपुरातले राजकीय प्रॉब्लेम आणि त्या सगळ्यांना धरून, म्हणजे तिकडे रस्त्यावर खेळवाले, रस्त्यावरचे खेळ सगळे या नाटकामध्ये परफॉर्मिंग आर्टमधून येत होते. सुरुवातीला जादूगार येतो, म्हणजे असा डमरू, तर डमरू वाजवत येतो आणि तो खेळ सुरू करतो. तो खेळ म्हणजे हा अलवारा डाकू. तर ऑन कर ना. हॅलो. तो जादूगार खेळ सुरू करतो आणि तो म्हणतो की माय बाप खेळ देखने वाले मेरे भाई बहनों को, नवे नवे माय बाप चुकलो. माझ्या या सर्व धर्मीय राष्ट्रातल्या तमाम खेळ देखणाऱ्या हिंदूंना नमस्कार, मुसलमानों को सलाम, ख्रिस्तीना रिगार्ड्स. पहा 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 या अचाट शक्तीचे पुचाट प्रयोग पहा. खेळ बघा, खेळ, छान छान खेळ, मनाचं समाधान करून घ्या. पण बंधू भगिनीनो, भाई और बहनों, लेडीज अँड जेंटलमन,
पैसे फेकायची वेळ आल्यावर मात्र पळून जाऊ नका. खेळ बघताना घाबरू नका. बघितलेला खेळ विसरू नका. कारण हा खेळ तुमचा आमचा आहे. तुमच्या आमच्यातल्या सामान्य जनांना जरा कुठे विचार करायला लावणारा आहे. बारीक सारीक घटनांचा आहे. त्याची झळ फक्त तुम्हालाच पोचेल असं नाही, पण ह्या टोपीची तुमच्यावर कशी, कुठे आणि केव्हा नजरे मोहब्बत होईल सांगता येत नाही. कारण या खेळाचा विषय आहे खुर्ची खुर्ची खुर्ची. पहिली एक मोठी मिरवणूक होती. त्या नाटकामध्ये 40 एक मुलं काम करत होती. पहिली मिरवणूक होते आणि त्या मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने सगळ्या मुलं नाचत येत आहेत आणि तो पण एक खेळ होता कामाटीपुरातला. पोच्चम पंडू म्हणून तेलुगू लोकांचा, मुनुरबार लोकांचा खेळ आहे. त्या खेळाचा आविष्कार होतो आणि त्यातून एक खुर्चीचा एक पीस, लाकडी पीस ती मुलं घेऊन येतात. त्यावेळेस तो चमुरे विचारतो, चमुरे आप खेल वाले, चमुरे आप खेल वाले, ये चीज क्या है बता सकता है? हाँ तो बता सकता है. तो बता दे. लोहा है, आहा मिट्टी है, आहा. चमुरे ये चीज क्या है? पत्थर है, आहा. लकड़ी है. हाँ. तो फिर ये उस चीज के पैर है जिससे दुनिया में जिहाद होता है. हा. ती मिरवणूक निघून जाते. दुसरी मिरवणूक येते. त्यांच्या डोक्यावर 7 हंडे असतात आणि तो पायामध्ये एवढे मोठे घुंगरू बांधून तो हातात हलगी घेऊन नाचणारा, तो पण तमिळनाडूमधल्या एका खेळ जे कामाटीपुरामध्ये उपजीविकेसाठी उपलब्ध होते, तो नाचत नाचत येतो. चमुरे आप खेल वाले, ये चीज क्या है बता सकता है? हाँ बता सकता है. तो बता दे. झूला है, आहा बिस्तर है, आहा बगीचा है, आहा. गद्दी है. हाँ. तो फिर ये वो चीज है जिस पर बैठने के बाद खुद ब खुद उठना तो क्या, हिलना भी नामुमकिन है. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. आता दुसरे खेळतात नंदी बैल आणि ते सगळं वाजत गाजत येतं. त्यांच्या हातात खुर्चीचा तिसरा पीस असतो. अगोदर 2 खुर्चीचे पीसेस आलेले आहेत आणि ते ठेवले जातात. चमुरे आप खेल वाले, चमुरे आप खेल वाले, इन सांप के सर पे क्या है? दुनिया का बोझ है. इनके हाथ में क्या है? हाँ बता सकता है. बता दे. काले है या गोरे है, काले है, नाजुक है या मजबूत है, मजबूत है, लंबे है या छोटे है, लंबे है, दांत है, आहा हाथ है. हाँ. तो फिर ये वो हाथ है जो कानून से भी लंबे है. हा. खुर्चीचा तिसरा पार्ट तिकडे लावला जातो आणि चौथी मिरवणूक येते. ती असते आणखी जरीमरी जे चाबूक मारून घेणारे अशा लोकांची आणि त्यांच्याबरोबर ती देवी बिवी असं येते आणि ते सगळं वाद्य वाजून तिथे थांबतं आणि जादू. चमुरे आप खेल वाले, चमुरे आप खेल वाले, इस चीज का नाम बता सकता है? पूछता है किससे और जवाब कौन देता है? जमीन पे है या आसमान पे, जमीन पे है, आगे है या पीछे, पीछे है, इस पर बीट टिकनी है या पेट पलता है? इस पर पीठ टिकती है. सवाल अच्छा है. तो जवाब भी अच्छा दे. इस पर पीठ टिकने के बाद पेट पलता है. हाँ हाँ, तो फिर ये वो चीज है जिस पर बैठकर पीठ टेकने से चोर भी शहंशाहे आलम बनता है. हा. आता ती पूर्ण खुर्ची तयार झालेली आहे आणि ती वेडी वाकडी वेगवेगळ्या रशीने बांधून वगैरे ही 1978 साली ती खुर्ची तयार केली होती. आज त्या खुर्चीची अवस्था तुम्ही बघताय. ज्या ज्या गोष्टींनी बांधलेल्या आहेत अशा विविध पक्षांनी मिळून ती एक खुर्ची तयार झालेली आहे आणि त्याच्यावर आपले शहनशाह आझम बसतात. हा हा हा. खुर्ची साधी लाकडाची, सागाची का आंब्याच्या गोडगोड झाडाची, फणसाची का पिंपळाला विनाकारण ज्याची साल चिटकवली जाते त्या वडाच्या झाडाची, माहीत नाही. पण ह्या बदलत जाणाऱ्या टोपी खालच्या डोक्यातल्या डोळ्यांना दिसते ती खुर्ची 4 पायांची, मऊ मऊ कुशनची, पाठ टेकायला मजबूत पाठिंबा असलेली, दोन्ही हात पोझिशनमध्ये ठेवायला 2 बाजूला 2 टेकू असलेली. ह्या खुर्चीचे पाय ओ हो नजर खेळून सुद्धा दिसत नाहीत. लोक हो, ह्या खुर्चीचे पाय तुमच्यात आहेत. ते शोधायचे आणि जोडायचे, शोधायचे आणि जोडायचे. डाव्या बाजूला थुंकी लावून चिटकवायचे. हा म्हणता बसताना सावकाश बसा, सावकाश बसा, कारण तुम्ही टेकलेला तो लाकडी पाठिंबा कधी कोसळून पडेल सांगता येत नाही. ओ हो हो हो. दोन्ही हात सावकाश टेका. टेकूचे खिळे बाहेर आलेले आहेत, बोचतील तुम्हाला ते. पण हाय काली माते, खुर्ची ती खुर्ची आणि टेकू ते टेकू आणि पाठ लागण ती पाठ लागणच. पण हे सगळं हवंय काली माते, हे सगळं आम्हाला हवंय. पुढे वेगवेगळ्या
फॉर्म्समधून नाटक, खुर्चीचं नाटक हे अशा पद्धतीने पुढे जातं. पाण्याचं त्यानंतर एकदम मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये बिझी होतो आणि अलवार डाकू हे नाटक, ह्याचं पुस्तक हे असं आहे. याचं मुखपृष्ठाची कन्सेप्ट अशी आहे की बुद्धिबळाचा पट आहे आणि सापशिडीचा खेळ आहे. आणि त्याची कन्सेप्ट पण अशी दिलेली आहे की हा जो राजकारण माझ्या दृष्टीने बुद्धिबळाचा खेळ आहे आणि सापशिडी हा त्याचा परिणाम आहे. त्या खेळात तुम्ही चुकलात, तुम्ही बरोबर गेलात तर तुम्ही 93पर्यंत पोचाल, समोर खुर्ची दिसते. पण एक स्टेप चुकली की 92पर्यंत जात. एक स्टेप चुकून 93मध्ये गेलात की सापशिडीवरून तुम्ही खाली येऊन 3ऱ्या नंबरवर येता. ही त्याची कन्सेप्ट ह्या मुखपृष्ठामध्ये आहे. 78 साली हे नाटक केलं आणि त्यानंतर मी प्रायोगिक नाटकामध्ये होतो. 83 साली टूर हे व्यावसायिक नाटक माझं आलं. ते पहिलं नाटक माझं, जे हौशी लेवलवर आम्ही एकांकिका केली होती आणि मला जेव्हा व्यावसायिक नाटक करायची संधी मिळाली तेव्हा हे टूर नाटक आम्ही केलं. त्या टूर नाटकामध्ये त्यावेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की मी काय असं आता बघा मी सगळ्यांना ब्रेक देतो, आता बघा मी सगळ्यांना, असं नव्हतं. मी आपली जमवाजमव केली, एक एक नवीन त्याला जॉईन होत गेले आणि ती मुलं सगळी स्क्रीन चालू आहे ना, हा चालूच ठेवा, स्क्रीन चालू ठेवा. लाईट्स ऑफ करा जरा. थोडं मध्ये मध्ये मी इन्स्ट्रक्शन्स देईन कारण हा अरेंज शो नाही आहे. ह्या नाटकामध्ये नाटकाचा जो फॉर्म आहे हा लोकनाट्याच्या स्वरूपात आहे, पण त्याच्या नेपथ्यामध्ये मागे पडदे लावलेले आहेत. ते जसं लोकेशन बदलतं तसं पडदे वर जातात आणि एक गवळणच्या स्वरूपामध्ये किंवा सूत्रधार बतावणी या स्वरूपात नाटक सुरू होतं. आणि सुरुवातीला जी गवळण असते त्या गवळणीमध्ये सर्व पात्रांची इंट्रोडक्शन होते. तर त्याच्यामध्ये आली हाले हलकट हलकट बोले तो बडा, मराठी में बडा बडा. एवढ्या बारक्या विषयाला कशाला घेतल्या? एका थैलीत राहिलं असतं का सगळं? अजी त्रास कोण उचलणार? एकाच बॅगेत छोट्या बॅगा पर्या पडत्यात. हजार ठिकाणी जाणार, कामाच्या वस्तू तेवढ्या घ्यायच्या. होय बराबर. काय म्हणतो ते दाढीचं सामान घेतलं का बरोबर? टूरमध्ये मराठी भाषेचे खूप गमतीशीर असे प्रकार आहेत. कारण टूरमध्ये जी मुलं आहेत दाखवलेली विद्यार्थी ते सगळे बंगाली, गुजराती, सरदारजी, पंजाबी आणि सिंधी वगैरे अशा सगळ्यांची भेळ अशी ती टूरवर निघून जाते. त्याच्यामध्ये एक सौजन्य दिनाचा सीन आहे की अतिशय शिव्या बिव्या देऊन मुलांनी हैदोस घातलेला असतो आणि सरांनी एक कडक नियम काढलेला असतो की जर का ह्याच्या पुढे कोणी शिव्या दिल्यात तर मी त्याला बसमध्ये सुद्धा घेणार नाही. त्यामुळे मुलं अगदी ठरवतात की आता सौजन्य दिन पाळायचा. आणि मग त्या सौजन्य दिनामध्ये ज्या पद्धतीचं मराठी बोललं जातं ती म्हणजे अतिशय गंमत आहे. म्हणजे अरे अरे काय रे ही, आज तू चित्रीकरणाला जाते की छायाचित्रीकरणाला? पण मला हे सांग, काय प्राध्यापक शेटेकर गेले कुठे? ते तर कवच गेले. हे बंगाली बाबा छायाचित्रीकरणाला. महेश सांग. आणि त्यांचे ते विद्यार्थी आहेत ना छायाचित्रीकरणाचे, तेही संघट घेऊन गेले. अरे 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 काय रे? तुमच्याकडे जलपात्र आहे का रे? जलपात्र. जलपात्र म्हणजे काय? अरे जलपात्र म्हणजे रे जलपात्र सगळा वांदा गेला या सौजन्य दिनानी. चाय नाही नाही, मग आलास कशास इथे झक मारायला? तुझ्या मातोश्रींचे पती मोह. नीट बोल नीट.
का नीट बोलला नाहीस ना तर लत्ता प्रहार करीन तुझे गुदद्वारावर. अरे माझ्यावर लत्ता प्रहार करण्या अगोदर तुझ्या गाडीवर टिंब देऊन त्यावर लत्ता प्रहार करून त्याचे महाद्वार करून टाकीन. नलेश पाटील ह्या नाटकातली गाणी माझा वर्गमित्र नलेश पाटील, जो पुढे निसर्ग कवी म्हणून गाजला, त्याने लिहिली होती. आम्ही वर्गात होतो त्यावेळेला एकांकिका केली. त्या एकांकिकेची गाणी त्याने लिहिली होती आणि पुढे सुद्धा त्यानेच या नाटकाची गाणी लिहिली. त्याच्यामध्ये त्याने एक रांगेची लावणी म्हणून लिहिली होती. ती मी वाचून दाखवतो कारण ती गायली गेली. मंगेश दत्त या गायकाने तो त्याच्यामध्ये गायचा. लावणी रांगा दुखल्या टांगा, फोडी कान गाडीचा भोंगा, अहो कसं जगावं सांगा, कसं जगावं सांगा, या रांगेच्या ध्यासापायी झोप साऱ्यांची उडली, सवय तीच इथं नडली आणि म्हणून रांग मोडली. भल्या पहाटे घेऊन बाटली दुधाची बरं का. मुंबईकर किती मोठा झाला तरी त्याचं दूध काही सुटत नाही. दुधावर जशी साय धरते तसा मुंबईकर केंद्रावर दाटतो, कारण पहाटे केंद्राला पाना फुटतो. रेटा रेटी तर कुणी बिलंदर घुसूपाही मध्येच घुसूपाही, पकडून या मग त्याची बाही, मागे ढकली तर टपली तर आणि तर चकमक एकच झडली, सवय तीच इथं नडली म्हणून रांग मोडली. तर अशी ही त्या नाटकामध्ये रांगेची लावणी होती. या नाटकात आता आपण जो प्रसंग बघितला त्याच्यामध्ये बरेचसे रिप्लेसमेंट होत्या. मूळ विजय चव्हाण, विजय केंकरे वगैरे ही सगळी मंडळी, प्रशांत दामले ह्या ओरिजिनल स्वरूपात होती. पण जेव्हा याचं शूटिंग झालं तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदमच त्याच्यामध्ये ओरिजिनल शिल्लक राहिले होते. टूरटूर या नाटकाने जवळजवळ 12 वर्ष ते चाललं. दीपक शिर्केपासून अनेक लोक त्याच्यातून आले. त्या 12 वर्षानंतर ते नाटक शेवटचा प्रयोग कालिदास ला केला आम्ही आणि ते नाटक बंद झालं. त्याच्यानंतर मी तोपर्यंत माझे सिनेमे सुरू झाले होते, हमाल दे धमाल वगैरे सगळं, आणि मी बरीच गव्हर्मेंटची कामं बरीच करत होतो त्या काळामध्ये. तर त्यावेळेला जाऊबाई जोरात ह्या नाटकाची तयारी तोपर्यंत सुरू झाली होती. ते आता होत नाही आहे. तर जाऊबाई जोरात ह्या नाटकाचं पण असंच झालं. मी बरेच वर्ष गव्हर्मेंटची कामं करता करता तिथल्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला एक अशी कल्पना सुचली की आपण समजा मंत्रिणी जर पिकनिकला गेल्या आणि त्यांना स्वतःची आयडेंटिटी लपवून जर त्या पिकनिकला गेल्या तर काय त्यांना बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये. आणि ते सगळं बघत असताना तिथली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती त्यांच्या अंगाशी कशी येते आणि त्या सगळ्या हळूहळू एकमेकांच्या जाऊबाई म्हणून पुढे जातात आणि फायनली त्या नाटकाच्या स्वरूपात त्याचा क्लायमॅक्स येतो आणि जी मुख्यमंत्रींबाई राज्यमंत्रींबाईंना प्रोटोकॉलमध्ये मागे पुढे करायची तिचीच पाळी शेवटी राज्यमंत्री ही बंड करून तिचा नवरा मुख्यमंत्री रेसमध्ये पुढे जातो आणि त्या नाटकाचा क्लायमॅक्स होतो. अशा पद्धतीने एक पॉलिटिकल छोटीशी त्याच्यामध्ये कॉमेंट ही होती की त्या बायकांना जेव्हा पक्ष फुटून आणि हे सगळं होतं तेव्हा त्यांनी त्या घोषणा करतात की आपण मुंबईला जाऊन शपथविधी रोखायचा, शपथविधी होऊ द्यायचा नाही आणि अशा पद्धतीचं राजकारण खेळून जर कोण सत्ता मिळवत असेल, भले तो माझा नवरा असला तरी सुद्धा त्याला ते करू द्यायचं नाही. राज्यपालांकडे त्या जातात आणि नवीन घोषणा होते की परत एकदा निवडणुका घ्या आणि नवीन सत्तेवरचे नवीन पक्ष निवडून होतील, त्यांनी राज्य करा, अशी एक त्याच्यामध्ये कॉमेंट केली होती. मी आता त्या गोष्टीला 25 वर्ष होऊन गेली जाऊबाई जोरातला, त्याचे परिणिती आपण बघतोच आहे. तो पहिला काळ होता की जेव्हा युतीचं सरकार आलं. त्याच्या आधी काँग्रेसच सरकार येत होतं, त्याच्यानंतर युतीचं आलं, मग अनेक पक्षांचं आलं आणि पुढे 3 पक्ष 4 पक्ष अशा पद्धतीने जाऊबाई जोरातमध्ये अनेक वेळा ह्या कॉमेंट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता हे सुरू होत नाही आहे आणि त्यात मी वेळ घालवत नाही सुरू करण्यामध्ये. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ते नाटक आलं
त्या नाटकाचे सलग 2000 प्रयोग झाले. 1000व्या प्रयोगाला कुमार केतकर प्रमुख पाहुणे होते. कुमार केतकरांनी भाषण वगैरे केलं, शाबासकी दिली, पण इंटरव्हलला संपल्यानंतर लाईट लावा, मला कुमार केतकर म्हणाले, अरे परत जेव्हा पॉलिटिकल नाटक असं लिहिशील, तुझं छान आहे सगळे स्टाईल, पण जरा राजकीय त्याच्यामध्ये जास्त येऊ दे. याच्यामध्ये विनोद निर्मितीमुळे बऱ्याच गोष्टी राजकीय मागे लागल्या आणि बाकीच्या गोष्टी पुढे आल्या. तर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की त्या पद्धतीने आल्या म्हणून त्याचे एवढे प्रयोग झाले. प्युअर राजकीय केलं असतं तर मला नाही माहिती किती लोकांनी ते पाहिलं असतं. आणि अशा पद्धतीची नाटकं गोपू देशपांडेंसारख्या मोठ्या लेखकांनाच शक्य आहे. मी एक चित्रकार आहे, मी माझ्यासाठी नाटकं लिहितो. मला अशा पद्धतीचं नाटक लिहिता येणार नाही, कारण जाऊबाई जोरात गोपू देशपांडे लिहू शकणार नाहीत आणि उद्ध्वस्त धर्मशाळा मी लिहू शकणार नाही. कुमार केतकरना ते पटलं, बरं ठीक आहे हरकत नाही. अशा पद्धतीने त्या नाटकाची एक हिस्ट्री झाली. जाऊबाई जोरात नंतर बरीच वर्ष मी गॅप घेतले होते, 12 वर्ष मला लागली परत, कारण तोपर्यंत मी सिनेमा वगैरे करत होतो. आणि एक दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे तोपर्यंत नुकताच आजारातून उठला होता. हे जाऊबाई जोरातचं पुस्तक आहे आणि ह्याचं अभिवाचन करायला एवढ्या बायका कुठून आणायच्या म्हणून मी त्याचं शूटिंग केलं होतं. ड्युरिंग मधल्या दरम्याने जर काय सुरू झालं ते तर आपण ते बघू नंतर. पण हे जाऊबाई जोराचं पुस्तक, त्यानंतर लक्ष्मीकांत एकदा मला येऊन भेटला आणि मला म्हणाला, माझं काम आहे तुझ्याकडे, ये. नुकताच तो आजारातून उठला होता आणि टूरनंतर लक्ष्मीकांतने माझ्याबरोबर नाटक केलं नव्हतं. त्यावेळेला मला म्हणाला, माझ्यासाठी एक गंभीर नाटक लिही, सिरियस. मी म्हटलं, अरे आता असं कसं लिहिणार, मी का इतका असं सराईत लेखक नाही की तू ऑर्डर दिली आणि मी लिहिलं. नाही नाही, तू लिहू शकशील, जर आवाज मोठा करा, ओरडावं लागतं आहे मला. बरोबर आहे, येतं आहे, क्लिअर आहे. हां, तर तरी मी प्रयत्न करतो म्हटलं. आणि त्याचा जो आजार त्यावेळेला होता, त्या थोडासा आजाराच्या पार्श्वभूमीवरच सर आले धावून असं नाटक लिहिलं मी. आणि त्या सर आले धावून या नाटकामध्ये ती कल्पना अशी आहे की अतिशय श्रीमंत माणूस जो व्यसनाधीन होऊन आजारातून उठलेला आहे आणि त्याचे आईवडील कनिष्कच्या अपघातामध्ये गेलेले आहेत आणि प्रचंड संपत्ती आहे, तिचं आता काय करायचं असं म्हणून तो घोषणा करतो. मी त्याच्या असिस्टंटला सांगतो की एक ॲडव्हर्टाईज दे आणि गरजू विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेऊया आणि त्यांच्या ज्या काही छुप्या राहिलेल्या इच्छा असतील त्या मी माझ्या संपत्तीद्वारे आपण पूर्ण करू असं म्हणून तो. आणि प्रचंड त्याला रिस्पॉन्स मिळतो. त्यातले तो 10 मुलं सिलेक्ट करतो. त्या 10 मुलांना धरून ते नाटक आहे. आणि तो म्हणतो, आता उदाहरणार्थ समजा रतन टाटा कॉमन याच्यामध्ये येऊ शकत नव्हते, त्यामुळे तो म्हणतो की मी एक कॉमन कोणाचं तरी रूप घेऊन त्यांच्यामध्ये राहीन आणि त्याच्यातून ते नाटक घडत जातं. तर असा तो त्या ह्याच्यात लक्ष्मीकांत असतो. हा जो प्रसंग आहे त्यातला, ह्याचं मी आपल्याला वाचन करून दाखवतो. सर, तुम्ही नुसतं ॲप्लिकेशन डिक्लेअर केलं तर हजारो ॲप्लिकेशन झालेत आणि नुसतं अर्ज करून रांगेत उभे राहिलेल्यांना 10 हजार तुम्ही डिक्लेअर केलेत. सॉरी, कमी वाटतात का? सिन्नरकर 15,000 करा, आपल्याला पण देताना शोभलं पाहिजे. विकी कपाळावर हात मारतो. उद्या परत जाहिरात येणार आहे, कॅन्सल केले का? विकी साहेबांनी सांगितलं, पण फ्रॉम हाऊसेस माउथ म्हणून मी ते कॅन्सल केली. ठीक आहे, ह्याच्यातून आधी काय निष्पन्न होतं ते पाहू. सर, पुन्हा लहान तोंडी मोठा घास नव्हे पण मर्यादा ओलांडतो. हे सर्व कशासाठी? याचा उलगडा नाही झाला. सिन्नरकर, सर मी निघू? थांबा, मला परत एकदा सगळं एक्सप्लेन करा. पटवर्धन, सर ही फोन करणाऱ्यांची यादी, ही त्यांची क्वालिफिकेशन्स आहेत. यातले हे बोलवल्याबरोबर आले, हे संध्याकाळी येतील, हे बाहेरगावचे आहे आणि हे 10 पत्र आहेत सुपिरियर क्वालिटीचे, तुमच्या अटीत पूर्ण बसणारे. सिन्नरकर, सर मी निघू? सिन्नरकर, कसली घाई आहे तुम्हाला? मी तुम्हाला इथं बोलवलं कशासाठी? नाही सर, सॉरी, माझं काम कुठचं अर्धवट डायरेक्ट मी तुम्हाला कधी सांगितलं आहे? नाही सर, त्यामुळेच थोडं टेन्शन आलं. पटवर्धन, सर हे यायला तयार नव्हते, आपण बोलवलं त्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून मी समजूत घातली, घेऊन आलो. खरं वाटत होतं, खोटं वाटत होतं. उन्मेष सरांसमोर प्रथमच बंगल्यावर येणं हे त्यांच्या गोष्टीने टेन्शनचं काम होतं. मगापासून 3 वेळा अंतर्भागात बोलणी करायला गेले, बरंच टेन्शन रिलीज झालं त्यांचं. तुम्हाला बघून वाटलंच बहुधा 4थ्यांदा ते आता जायची घाई करतात. अरे मी काय खातो का काय तुम्हाला? तो घाम पुसा. नाही, सिन्नर, तुमच्या चेहऱ्यावर कोणतं तरी वेगळं टेन्शन दिसतंय, काय बोला?
सर माझे सासरे सिरियस आहेत, ब्लड डोनेट करायचं आहे, सोय होत नाही आहे असा फोन आला होता म्हणून जायचं आहे. कुठचं हॉस्पिटल? KEM पटवर्धन. सिन्नरकरांना 25,000 रुपये द्या, जा, तुमचं काम होईल, परत नाही केलं तरी चालतील, जा. सर हे कार्ड सर, अहो निघा, ब्लड सारखी गोष्ट शरीर थंड पडल्यावर वरून उतरणार आहात का? चला निघा. पटवर्धन सर तुम्हाला काय हवं आहे? नाही तसं नव्हे, पण काय बघताय? काही नाही. नाही सर्व ठेवा आणि निघा. सर हो, विकी साहेबांचं इन्स्ट्रक्शन फायनल. ओके यस सर. पटवर्धन इकडे या. तुम्हाला मुलं किती? 2 मुलीच आहेत सर. दोघीही लग्न झालेत? होय सर. अरे रे, का? नाही एकीचं झालं सर, दुसरीचं आता आहे. दॅट्स गुड. म्हणजे खर्च असेल तुम्हाला? नो सर, रजिस्टर करणार, लव्ह मॅरेज. मुलगा चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही, अजिबात नाही. बघा हां, आता चेक घेऊन जा. काय सर? तेव्हाच सारखे हसताय. हो हो, म्हणजे विकी अजून रुसलेला आहे. विकी सर काय हे काय चाललंय? मला कळेल का? तुला तुला न कळून कसं चालेल बाबा? तुला तर कळलंच पाहिजे, कारण इथून पुढे सर्व तू करणार आहेस. म्हणजे अरे साधी गोष्ट आहे. त्या सिन्नरकरची काय अवस्था झाली बघितलंस ना? होणार नाही तर काय. आजपर्यंत ज्याचा आवाज फक्त फोनवर ऐकला होता, त्या धाकट्या साहेबांच्या पुढ्यात प्रथमच उभा होता तो. 5 फुटावर मला बघून सिन्नरकरची बोबडी वळली. हेच कारण म्हणून मी एक गोष्ट करायची ठरवली. मी जर असा कोणासमोर उभा राहिलो तर इमेज खाली माणसं दबून जातील. मला त्यांच्यातलाच होऊन होऊनच त्यांच्यात राहावं लागेल. त्यांच्याबरोबर आयुष्य कसं असेल याचा अनुभव घ्यावा लागेल. ही पत्र सिलेक्टेड आहेत. यात काय माहिती आहे? काय? एकाही पैशाची अपेक्षा न करता केवळ स्वतःच्या पायावर प्रामाणिकपणे उभं राहण्याची इच्छा व्यक्त करणारे तरुण या एन्व्हलपमध्ये बंद आहेत. दारिद्र्य रेषेखालचे आहेत, गलिच्छ वस्त्यांमधले आहेत. शिवाय प्रत्येकाचा राहण्याचा प्रॉब्लेम आहे. त्या गलिच्छ वस्त्यांमध्ये सुद्धा त्यांच्या डोक्यावर छप्पर उरलेले नाही आहे. असे हे तरुणी आहेत. सर्व अटी पूर्ण करणारे आहेत. त्यांना इथं बोलवणार, ह्या आलिशान राजप्रसादात त्यांची राहायची सोय करणार. उन्मेष व्हॉट? सर दचकू नकोस, हे सगळं मी करणार आहे तुझ्या नावावर. म्हणजे नाव माझंच पण देह तुझा. त्या सर्वांसमोर उन्मेष आनंद म्हणून तू येणार आहेस आणि मी त्यांच्यातलाच एक गरजू बनून त्यांच्यात बसेन, त्यांच्याबरोबर राहीन. कशी वाटते आयडिया? उन्मेष हे बघून उडतो. आणि पुढे लक्ष्मीकांतचा डबल रोल आहे त्याच्यामध्ये. दुसरं पटवर्धन नावाच्या व्यक्तीचा जो असिस्टंट आहे, त्या व्यक्तीच्या रूपात तो त्या मुलांमध्ये राहतो आणि त्यांच्याकडून त्यांची सगळी दुःख सुखदुःख सगळी जाणून घेऊन त्यांना काय पद्धतीची मदत करायची याचा तो आराखडा ठरवतो. त्यातला एक जो आहे तो आहे किल्लारीच्या भूकंपातून आलेला. आता ही सगळी जी मुलं आहेत ती पण नवीन घेतली होती मी त्या काळात. सुशील गोलतकर, चंद्रकांत, तर नंतर पुढे डिरेक्टर झाला. त्यामध्ये मला एक मुलगा तिथे नेहमी येऊन बसायचा रिहर्सलला. तो रोज दिसायचा. मी त्याला एकदा बोलून विचारले की बा तू रोज येऊन रिहर्सल. तो घाबरला. त्याला वाटलं आपलं ऑब्जेक्शन घेतात की काय रिहर्सलला येऊन बसल्याबद्दल. पण लक्ष्मीकांत बेर्डेच्या अट्रॅक्शन पोटी बरीच मुलं येऊन बसायची रिहर्सलला. तर त्यातला मी त्याला बोलवून घेतलं. त्याला म्हटलं तू रोज येतोस, आणि तो ती वाक्य सगळी रिपीट करायचा तोंडी. त्यामुळे त्याला टेन्शन आलं की मला हे का विचारतात असं. आणि त्याला म्हटलं तुम्हाला सर मी चूक झाली, परत उद्यापासून नाही येणार. म्हटलं नाही उद्यापासून ये, पण तू जे बडबडतोस तू ते नाटकात काम वगैरे केलेस का? तुम्हाला हो, मी ललित कला केंद्राचा विद्यार्थी आहे, मी ग्रॅज्युएट आहे, औरंगाबादवरून आलेलो आहे आणि माजलगाववरून, आणि औरंगाबाद विद्यापीठाची पण पदवी आहे. अरे मग तू नाटकात काम करशील का? तुम्हाला हो आरामात करेन. त्याला अगदी संधीच मिळाली. त्याला मी त्यातला एक किल्लारीच्या भूकंपातला जो भूकंपग्रस्त होता त्याची भूमिका मी त्याला दिली. तो मुलगा होता संदीप पाठक. तर तो त्याचं पहिलं नाटक, आणि संदीप पाठक पुढे आज मोठा नट झाला. त्याची ती भूमिकेचं अभिवाचन आमचे प्रदीप आडगावकर, जे आता मुक्काम पोस्ट आडगावचे लेखक, त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. आज खास मी त्यांना औरंगाबादहून बोलवलं या अभिवाचनासाठी, कारण ती भाषा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बोलली जाते तिथे त्यांचीच ती जवळजवळ मराठी मातृभाषा असून सुद्धा भाषा अनेक आहेत, त्यातली ती त्यांची मातृभाषा आहे. प्रदीप आडगावकर. तुम्हाला सांगतो मास्तर, पुढे म्हणून सांगतो. पुढे घ्या. हां पुढे घ्या, अजून पुढे बोला. हां तुम्हाला म्हणून सांगतो मास्तर,
आपण पूर्वी घ्यायचो, आता सोडली. हॅलो हॅलो हॅलो. तुम्हाला म्हणून सांगतो, आपण पूर्वी घ्यायचो पण आता सोडली. का का सोडली? मास्तर, पुनर्जन्म आहे आपला. एकदाचा मेलोय आपण. काय सांगतोयस? तो कसा? हो, भूकंप म्हणजे काय जत्रा वाटली तुम्हाला की फेरफटका मारला आणि घरी येऊन झोपला? त्या दिवशी 3 वाजता जागा झालो तर आरोळ्याने किंकाळ्याने अगदी जमीन गदा गदा हलू लागली. अंगणात झोपलो होतो, उठून बसलो अंगणातच. लाईट गेलेली, नाकातोंडात धुराळा जाऊ लागला. खोकत खोकत डोळे फाडून कुठं काही दिसतं का ते पाहत होतं. सैरा बाहेरा पडणारी लोक धक्के मारून काळोखात कुठं जात होते कळत नव्हतं. जमिनीवर आडवा पडून पाहायचं आठवलं, म्हणलं जमीन आडवं पार राहावं. पण दुभंगलो तर गेलो ना आतमध्ये. मग शुद्धच हरपले ना राव. सकाळ, हां सकाळच असेल, वय सकाळच होती ती. अंधुक अंधुक दिसत होतं. कोणास तरी पाय पडला असं आणि कळवळून उठलो. आता तुम्हाला म्हणून सांगतो, त्या पिठातल्या गिरणीतला वाटावा ना तसा धुरळात माकलो होतो मी. गावातल्या कोणच्या भागात आपण कुठं उभं आहे काही कळेना. समोर बघावं काही कळना. आमच्या घरासारखं दिसणारं काहीतरी पडल्यागत दिसत होतं तिथं. आठवलं की आतल्या खोलीत पडून राहिलेली आमची आजी. अरे बाहेरच्या खोलीतला बा आई, ती धाकटी भावंड, कुणाचाच पत्ते नाही. सारे जमिनीत गाडले गेलेले. अरे कुणाचा हात बाहेर तर कुणाचा पाय. रक्त सांडलेलं. ते आईचं ते रक्त ते कोणाचं, बापाचं का आईचं काही कळना. हो, हांबरडा फोडला पण शब्दच फुटना. एका दगडावर तसाच बसून होतो. काळानं घातलं थैमान, काळ्याशार भुयर उठले भूकंपाच्या तरंगाचं रान. त्यातून उगवली रक्तमासाचं पीक, करपलेली खोरडलेली. आसवाचं शिपण केलं कोरड्या डोळ्याने. भुईचं ऊर फाटलेलं बघितलं. थिजलेल्या काजळानं जमिनीतून नातेवाईकांना उकरून पिळवटलेल्या आतड्यांच्या धगधगद्या कुंडात दिलं जाळून. मास्तर, अहो मृत्यूचं थैमान मी बघितलंय. पुढचं सगळं 4 दिस. आता मरणाच्या गोष्टी सुरू झाल्या ना की अंगावर काटा उभं राहत. आता हे कुठेतरी मोकळं व्हावं वाटलं की मग खरबरतो 4 कवितेच्या ओळी. हे बघा, फार मोठी स्वप्न नाही आहेत आपली, पण ह्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात हा सगळा अनुभव एका कवितेतून मांडला आहे. आता कुणीतरी जाणकारानं या पुस्तकाला वाट करून द्यावी. आता कुठेतरी वाट सापडायला पाहिजे की नाही या शब्दांना. आता मला वाटलं होतं की हा उन्मेष आनंद असाच कुणीतरी दिलदार रईस दिसतोय. म्हणलं आपल्याला पैसे बिशे नको, अरे तुमचा फायनान्स पण नको. या कविताचं काय करायचं ते बघा रे, वजं झालंय रे, ते घेऊन फिरतोय. आता कुणीतरी ऐकलं पाहिजे, हे सगळं वाचलं पाहिजे. अहो आजकाल आमच्या बहुजन समाजाच्या कवींनी तुमचं अर्ध साहित्य विश्वव्यापून टाकलंय ना राव. हे नाटक हळूहळू मृत्यूच्या दिशेने सरकतं. तो मुलगा, तो जो नायक आहे उन्मेष आनंद, हा सगळ्यांचं भलं करून आपली प्रॉपर्टी ट्रस्टला ह्याला त्याला देऊन तो अखेरचा श्वास घेतो. तर त्याच्यावर हाच कॅरेक्टर, त्याची ती कविता त्या पुस्तकामध्ये तो म्हणतो की मला अखेरची कविता मला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. मृत्यू म्हणजे सुटका, मृत्यू म्हणजे भरली घटका, मृत्यू म्हणजे डोळे बंद, मृत्यू म्हणजे सर्व थंड. जन्म म्हणजे श्वास, जन्म म्हणजे उच्छवास, जन्म जाणीव उन्हाची, मृत्यू म्हणजे ताटकळणे, 84 योनीतून जाणे, मृत्यू म्हणजे पुन्हा पुन्हा मरणे, जन्म मनुष्य योनीत घेणे. आणि मृत्यू
जन्म म्हणजे 9 महिने, मृत्यू म्हणजे एकच क्षण. किती सुंदर असतो पाना फुलांनी सजवलेला, तुळशीपत्रांनी मडवलेला. मृत्यू हा मृत्यू नसतोच. थकल्या भागल्या शरीराला संघर्षातून मार्ग काढायला लावणारे ते एक जीवदानच असते. मृत्यूचे सौंदर्य खुलते चंदनाच्या भरीव सजावटीने, तूप लोण्याच्या साजूक भडाग्नीने, टाळ मृदुंगांच्या सुश्राव्य भजनाने. थकल्या भागल्या देहाची वैश्विक सत्याच्या दिशेने ती एक आनंद यात्राच असते. अंत चंदन सुगंध, अंत तुळशीपत्राचे अंजन, अंत ज्वलंत अलंकार, अंत सुश्राव्य भजन. असं म्हणून ते नाटक संपतं. सर आले धावून हे ते नाटक हे लक्ष्मीकांत बेर्डेचं अखेरचं नाटक खास त्याच्यासाठी लिहिलेलं आणि दुर्दैवाने म्हणा किंवा काय त्याचा अंतही अशाच पद्धतीने पुढे झाला. ह्या नाटकामुळे बऱ्याच लोकांना धक्का बसला की मी असं का नाटक लिहिलं, हे असं काय झालं. पण त्याची बॅकग्राऊंड ही होती, संपूर्ण नाटकामध्ये मजा 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 चालू असताना सडनली त्याचा तो अंत परत येतो आणि ते नाटक घडतं. काही वर्षांनी मला आणखी एक नाटक सुचलं, त्याचं नाव मी चिरीमिरी असं ठेवलं. चिरीमिरी हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला तो एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. ही शासकीय अधिकाऱ्यांना हा शब्द अतिशय जवळचा आहे आणि तशाच एका अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे की ज्याचा डोळा प्रमोशनवर आहे. ते प्रमोशन मिळाल्यानंतर त्याचे सगळे प्रॉब्लेम सुटणार असतात असं त्याला वाटतं, कारण त्या प्रमोशनवर असलेला त्याचा आधीचा बॉस, त्याचा बॉस हा आधी काय अवस्थेत असतो आणि नंतर त्याची काय अवस्था दिसते, त्या आकर्षणापोटी तो स्पर्धेने, ईर्षेने त्या अधिकाऱ्याचा काटा काढायचा, फिल्डिंग लावतो आणि फायनली त्या पोस्टवर येतो. त्याची जेव्हा झुळूक दिसते त्यावेळेला त्या घरामध्ये हे वातावरण, त्याला एक मुलगी असते, एक मुलगा असतो आणि त्याची बायको, त्या लोकांमध्ये हे वातावरण निर्माण होतं. तू म्हणे असा 2 दिवसात आपल्या घरात अशा आंब्याच्या पेटांचा गमगमाट सुटेल, मग तोच गमगमाट राहते साहेबांच्या घरात सुटेल. म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले. लवकरच उरलेली देऊ म्हणा. अरे आता घोडा मैदान जवळ आहे. ती कुसळ्याची सापानो भेटणारी खुर्ची माझ्यासाठी सुवर्णासन होऊन तयार आहे. 10, 20 सांगू फोन करून 10 तयार आहे. माझ्या अध्यक्षाने सांगतो की 10 रेडी आहे. बिनधास्त सांगून टाक. हॅलो, हे बघ काम झालं पाहिजे. 10 तयार आहेत. हे बाई आहे 10 रेडी आहेत. उरलेल्या 15 तुला नंतर पाठवून देतो. तुझ्या ठेवतो रे. अहो काम झालं म्हणजे काय, होणारच होतं. हो पण फुकट रड नको लावा. मी मेरिट मध्ये आले असते तर मीच केलं असते का? तुला कशाला मध्ये घातलं असतं? हे बघ, तुला काम करायचं असेल तर तू कर, नाहीतर गेलीस तेल लावीन. ये कोणाशी बोलतो बे तू? असा टपकावून टाकीन ना. तू हो बोलतो की घालू तुझ्यात फुटा. तुम्हाला काम करायचं असेल तर करा, नाही तर गेलात गाडवाच्या गाढवाच्या मागे मागे तेल लावून फुटा. गाढवाच्या मागे मागे तेल लावून फुटा. हेर धरुणी नाचत नाचत सेलिब्रिटी नोटा. हेर धरुणी नाचत नाचत सेलिब्रिटी नोटा. निवडून हा नाजूक बाई इश्य गुलाब रांगट. निवडून हा नाजूक बाई इश्य गुलाब रांगट. किती गोड हा पांढरा रस्सा बासुंदी तिखट. किती गोड हा पांढरा रस्सा बासुंदी तिखट. आता नाही भीर बसला आली हुसुसुरी. आता नाही भीर बसला आली सुरसुरी. चिरी
चिरीमिरी देऊन टाक चिरीमिरी घेऊन टाक असं ते गाणं आहे. आणि हे गाणं आता किती क्लिअर आलं मला माहिती नाही, पण हे गाणं लिहिलं आहे आपल्या डॉक्टर महेश केळुसकरांनी चिरीमिरीचं. आणि ते गायलं होतं सचिन पिळगावकर यांनी. खूप मजा या साऊंड आणि याचा किती शब्द क्लिअर आले मला माहिती नाही. ह्याच्यामध्ये एक सिच्युएशन अशी येते की तो त्या पोस्टवर जातो प्रमोशनने, आणि त्या पोस्टला तो आल्या म्हटल्याबरोबर पहिलं डीलचा ॲडव्हान्स तिथे येतो आणि ते पुढकं लक्ष्मीच्या रूपाने तिथे टेबलवर असतं. आणि त्याचा जो कडकडे म्हणून सहाय्यक असतो तो सांगतो की साहेब ते आलं आहे. त्यावेळेला साहेब सरस्वतीची पहिला दिवस ऑफिसचा म्हणून हा जो साहेब आहे श्रीकांत, तो सरस्वतीला नमस्कार करत असतो. आणि त्या पुढचं आपण त्याचं जे स्वागत आहे ते आपण ऐकूया. हां साहेब, त्या सरस्वती देवी आहेत, या लक्ष्मी देवी आहेत. सरस्वतीच्या मार्गाने जाल तर लक्ष्मीपासून दूर जाल. समोर लक्ष्मी आहे, प्रत्यक्ष दिसते, दोन्ही हातांनी देणारी, असं लक्ष्मीचं हे प्रतीक आहे. सरस्वती अदृश्य आहे, बसू दे तिला मोरावर वीणा वाजवत. ऐकून पोट भरत नाही म्हणून म्हणतो समोर उभ्या असलेल्या लक्ष्मीला ताटकळत ठेवू नका, तिचा स्वीकार करा. समोर आलेल्या ह्या अचानक धनामुळे श्री अस्वस्थ झालेले आहेत. इतक्या लवकर त्यांना हे धन असं अपेक्षित नसतं. त्यांना घाम फुटतो, कडकडे थोडा वेळ उत्तराची वाट बघतो आणि निघून जातो. आणि श्री बोलायला सुरुवात करतात. टू बी और नॉट टू बी, खाऊ की नको खाऊ. डोक्याला झंझून मुंग्या आल्यात. मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना असा भास होतोय. या सर्वाचा शेवट परवा घरी बघितला. कुसळे साहेब, गयावया करणारा, हातपाय पडणारा, अर्धमेला झालेला कुसळे साहेब. पण माझं पण तसंच होईल काय? मी म्हणजे काही कुसळे नाही. मी आहे खातू, श्रीकांत खातू. माझ्या नावातच श्री आहे आणि आडनावात खातू. आणि श्री म्हणजे लक्ष्मीपतीच. गेली 11 वर्ष मी केलेली लक्ष्मीची आराधना. गेल्या 11 वर्षातल्या मार्गशीर्षातले गुरुवार तर कामी येत नाही ना. गेले अनेक वर्ष केलेले मंगळवार तर फळाला येत नाहीत ना. आई जगदंबे, तूच सांग काय करू, खाऊ की नको खाऊ. अरे मला कोणी धीर देतं का धीर. ही पायरी चढायचा, ही ऑफर स्वीकारायचा. सरस्वतीची आराधना करून मेरिटमध्ये आलेल्या मला लक्ष्मीला सामोरे जाण्याचा धीर का होत नाही. या पुडक्याला हात म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टींना मम म्हणायचं. फायलींची सरकवी, त्यांना कायद्यात बसवायची धावपळ, त्यासाठी थोडासा आटापिटा. पण हेही त्या लक्ष्मीचेच रूप आहे ना, त्याला लात मारू. हे भगवंता, हे श्रीकृष्णा, संसार रथाचे माझे हे चाक संसार युद्धाच्या महासंग्रामात आता फसलंय. मी काय करू. आज हीच माझी खरी ताकद आहे. ही खुर्ची अधिकाराची. मी म्हणेन ती रक्कम हात जोडून ह्या पुडक्याच्या रूपाने ते समोर ठेवतील, कारण त्यांना पर्याय नाही. मी मात्र त्यांना निर्दयपणे कापेन. नो घासाघीस, नो बार्गेनिंग. मी म्हणेन ती रक्कम समोर ठेवा तरच काम होईल. आणि मग ती रक्कम लक्ष्मीच्या रूपाने अशी पुडक्यातून समोर येईल. साहेब असल्याचा सर्वात मोठा फायदा तो हाच. या संसाराच्या महासंग्रामात कोण अपतेष्ट, कोण परममित्र, सगळे समोर जाऊन युद्धालाच उभे. आपण सांगून ठेवलेलेच आहे, युद्धात सगळे क्षम्य. मागच्या जन्मात पाप केलेली माणसे या जन्मात पुडक्याच्या रूपाने पाप फेडत आहेत. ते बापट, ते आपटे, ते जोशी, ते सहस्त्रबुद्धे, ते राणे, ते परब, ते सावंत, ते शिर्के नि विचारे, ते कामत, ते वैद्य, ते बोरकर नि सरमळकर, ते कांबळे, ते माने, ते बोडके नि घोडके, आणि हे शहा, मेहता, रहेजा नि हिरानंदानी, हे सगळे आपलेच तर आहेत. मग यांना का सोडायचं. त्यांच्यावर शरसंधान केलंच पाहिजे. ह्या खुर्चीचा, ह्या पदाचा तो आग्रहच आहे. अन्यथा ह्या निर्जीव वस्तूमधून जो अकराळ विकराळ राक्षस बाहेर पडेल तो मलाच खाऊन टाकेल. मी नाही महात्मा, मी नाही संत आत्मा, मी नाही बुद्धिवादी, मी नाही सत्यवादी. मी आहे एक सामान्य संसारी माणूस. पेट्रोलच्या दरवाढीत कुडलेला, पालेभाज्यांच्या कुबट भाववाढीत घुसमटलेला,
करोडोंच्या घोटाळ्यांचा घंटानाद सकाळ संध्याकाळ ऐकणारा. मी आहे 31 तारखेची वाट पाहणारा. सॅलरीच्या पावतीच्या तुकड्यावर सही करून इमाने इतबारे 15 तारखेपर्यंत मेटाकुटीला येणारा. मुलीच्या डॉक्टरकीच्या आणि मुलाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी बँकांचे उंबरटे झिजवणारा. घराचे हफ्ते फेडताना नाकी नऊ येणारा. मी आहे एक सामान्य माणूस. मी आहे एक 3ऱ्या दर्जाचा प्रयोगहीन जंतू. मी आहे एक पापभिरू. मी आहे एक स्वामी भक्त. आता माझ्यासाठी एकच मार्ग फक्त. हे सरस्वती माते, मला शक्ती दे लक्ष्मीचं हे छोटंसं रूप स्वीकारण्याची. ह्या नाटकामध्ये मिलिंद फाटक यांनी प्रमुख भूमिका केली होती आणि शशी केरकर, गायत्री देशमुख, सायली ताटके अशी स्टारकास्ट होती. ह्या सगळ्या नाटकांचे सर आले धावूनचे 90 प्रयोग झाले, चिरीमिरीचे जवळजवळ 30-40 प्रयोग झाले. त्यानंतर एक 2005 साली मला एक असाइनमेंट एका चित्रपटासाठी मिळाली. हिंदी चित्रपट करायचा होता आणि रिसर्च ओरिएंटेड होता, पर्यावरण या विषयावर. मला ज्यांनी साईन केलं तो एक NGO ग्रुप होता, पर्यावरणवादी सगळी मंडळी. आणि MPCB जो महाराष्ट्राचा बोर्ड आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्याचे मेंबर सेक्रेटरी होते डॉक्टर दिलीप बोराळकर म्हणून. त्यांना 3 वर्षानंतर जे एक्सटेन्शन मिळालं नोकरीमध्ये ते मेहरबानी खातर मिळालं, कारण अतिशय स्ट्रॉंग कार्य होतं. TN शेषन यांचे ते शिष्य आणि एकदम कडक ब्युरोक्रॅट, IAS वगैरे नाही पण शास्त्रज्ञ. आणि त्यांनी MPCB बोर्डावर 3 वर्षात येऊन जी जबरदस्त शिस्त लावली, 220 कोटीचा टर्नओव्हर 200 कोटीवर नेऊन ठेवला. आणि एक पॉलिटिकल हलचल पक्षांमध्ये झाली की हा माणूस तिथे आला, टिकला तर अजून गडबड होईल. त्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्याच्या मागे लागले. तरीसुद्धा त्याच्यातून त्यांना 6 महिने एक्सटेन्शन मिळालं. 3.5 वर्षानंतर त्यांना तिथून नारळ मिळाला. त्या गोष्टीचा लोकांसमोर ते नाटक किंवा सिनेमा रूपाने यावं म्हणून त्यांनी मला साईन केलं आणि त्याचा सिनेमा करायला 6 महिने रिसर्च केला, महाराष्ट्रभर फिरलो. आणि त्याच्यातून तो सिनेमा शेवटी ती पोस्ट गेल्यानंतर त्यांच्या मागे जे पैसे घेऊन लोक उभे होते ते हळूहळू निघून गेले आणि तो सिनेमा काय होऊ शकला नाही. तर माझ्याकडे इतका सगळा रिसर्च, त्याची सिनेमाची बाउंड स्क्रिप्ट रेडी झाली. नाना पाटेकर त्याच्यामध्ये काम करणार होते, परेश रावल त्याच्यामध्ये काम करणार होते, अशी सगळी ती टीम होती. सगळं होत आलं होतं आणि ते नाही झालं. आता त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेली निघून, 4 वर्ष निघून गेली. एवढं सगळं मटेरियल रेडी माझ्याकडे, ते मला असह्य झालं, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. मग मी गांधी विरुद्ध सावरकर हे नाटक लिहिलं. तर बऱ्याच लोकांना वाटलं की गांधीजी आणि सावरकर यांचा संघर्ष आहे, पण असं कशाला पाहिजे? जसं मला सगळं लक्ष्मीकांत बेर्डे तुमचे कोण, कशाला आडनाव बंधू? गांधी एकच होऊन गेले का? आपला गोरा गांधी आहे, काळा गांधी आहे. आमच्या शेजारी पण गांधी राहतात, आमचे शेजारी सावरकर राहतात दुसऱ्या बिल्डिंगमध्ये, नेहरू राहतात, कुठे पटेल राहतात. म्हणून सगळ्या पटेलांना वल्लभभाई तुमचे कोण विचारायचं का? गांधी विरुद्ध सावरकर हे 2 स्रोत आहेत विचारांचे. एक पूर्ण दोघांचंही लाईफ संघर्षमय आहे, पण विचारांमध्ये इतकी तफावत आहे प्रिन्सिपली की एकांनी जहाल मतवादी आणि दुसरे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहेत. तर त्यांच्यावर जे कमिशन बसतं त्या अधिकाऱ्यावर की 3.5 वर्षामध्ये तुम्ही वाट लावली, तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, आणि त्या कमिशनला उत्तर देण्यासाठी जे नाटक उभं राहतं, म्हणजे जो कुमार केतकरांनी मला प्रश्न विचारला होता की तू असं नाटक पाहिजे ते हे, तर त्यांना मला हे द्यायचं आहे, हे वाचा. कारण उद्ध्वस्त धर्मशाळेचा फॉर्म हा आदर्श मानून हे नाटक लिहिलं गेलं. ही इन्क्वायरी आहे, चौकशी आहे. त्याच्यामध्ये माझ्या नाटकात जशी ऑडिओ व्हिज्युअल नाटकं असतात तशी नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये जे भूमिका केलं, दीपक करंजीकरनी ती प्रमुख भूमिका केली. आणि त्याच्यामध्ये चौकशीला जे कमिशन बसतं ते गांधी कमिशन बसतं, आणि चौकशी होते दिनेश सावरकर नावाच्या पर्यावरण तज्ज्ञाची. आता हे नाटक बघायला आलेल्याने ॲक्सेप्ट केलं, पण सुरुवातीच्या प्रयोगानं गर्दी झाली ती गांधी विरुद्ध सावरकर. म्हणजे हा कोणाच्या तरी मारामारी बघण्यामध्ये रसिकांना इंटरेस्ट आहे की काय असं मला वाटायला लागलं. त्यामध्ये लोक समजून घ्यायला पाहिजे की या लेखकाला काय म्हणायचं.
हिस्ट्री सोडून द्या. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते कमिशन बसतं त्याच्यावर चौकशीमध्ये तो एक गोष्टी अशा खोडत जातो की त्याच्यामध्ये ते पॉलिटिकलीच भीती वाटणार का की अरे हा तर आपलंच उघडतोय सगळं. तर त्याच्यात पुढे जेव्हा शेवटचं प्रकरण त्याच्यासमोर काढतात त्याचं मी अभिवाचन करतो. त्यातल्या त्या कलाकारांमध्ये एक महेंद्र तेरेदेसाई, त्या चौकशीमधल्या लोकांमध्ये डॉक्टर आगाशेची भूमिका महेंद्रने केली होती. आगाशे विचारतात, हे शेवटचं प्रकरण विचारतो तुम्हाला, तुमची टर्म संपायच्या शेवटच्या दिवशी 16 करोड रुपये तुम्ही बोर्डातर्फे शिरडोनच्या डेव्हलपमेंटसाठी सँक्शन केलेत. रेगे हां, हे करायचं तुम्हाला काय कारण होतं? हां, तुम्ही अशा परिस्थितीत एक्सटेन्शनची अपेक्षा करता? आकाशे बोला ना, स्पष्टीकरण आहे. सावरकर गप्प बसतात. रेगे अहो, एवढी मोठी अमाऊंट साधी गोष्ट आहे. खात्याचा सचिव तुमच्या विरोधात, मंत्री तुमच्या विरोधात, मुख्यमंत्री तुमच्या विरोधात, आणि तुम्ही हे असले प्रकार करता? सावरकर परत गप्प. पाटील, गांधी साहेब आपण गप्प का? आपल्याला हे पटतंय? 16 करोड बोर्डाचे, ही रक्कम छोटी आहे? सावरकरांचा फोन वाजतो, ते उचलतात. त्यांची बायको असते, रेणू. मी बोलते सॉरी हां, पण काळजी वाटली, लंचमध्ये फोन नाही केलात तुम्ही. डिस्टर्ब होऊ नका, जे काय असेल ते बोलून टाका. सगळं सोडून आपण गावाला जाऊ. लंडनमधून मन्नूचा फोन आला होता. तो यावर्षीचा बेस्ट स्टुडंट म्हणून सिलेक्ट झाला आहे. त्याच्या थिसेसला डॉक्टरेट मिळाली आहे. तुमचा आदर्श ठेवून भारतात परत यायचं म्हणतोय. मी त्याला सगळं सांगितलं. मला वाटलं तो डिस्टर्ब होईल, पण एवढंच म्हणाला, आय एम प्राऊड ऑफ माय डॅड. सावरकर, गुड. त्याला फोन करून अभिनंदन सांग, ये म्हणावं भारतात, इथं अजून बराच कचरा उपसायचा आहे. गांधी, काही गुड न्यूज? सावरकर, हो, माझा मुलगा मनोज मँचेस्टर युनिव्हर्सिटीतून डॉक्टर मिळाली, पर्यावरणाचा डॉक्टर झाला, आता तोही भारतात यायचं आहे म्हणतो. मी म्हटलं ये. गांधी, गुड. सावरकर, येस. तर कमिंग टू पॉईंट, सर, तुम्हाला सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही किंवा शरम वाटत नाही, अपराधासारखं वाटत नाही. शेवटच्या दिवशी मी शिरडोनच्या मदतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी 16 करोड सँक्शन केले, ते पोल्युशन बोर्डाचे. 3 वर्षात 200 कोटी प्रॉफिट मिळालेल्यापैकी एका ट्रॅजेडीचा अंत करण्याचा तो माझा प्रयत्न होता. मला याची अजिबात खंत वाटत नाही. निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी मंत्रालयात हेच चालतं ना हो. झटपट आपल्या गावच्या विकासासाठी बजेट सँक्शन केली जातात ना, पक्षाच्या तिजोऱ्यांची कपाटं भरली जातात. त्यातलाच हा प्रकार आहे. मी स्वार्थासाठी काही केलेलं नाही आहे. प्रदूषण, पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा त्याच्या परिणामांनी त्रस्त झालेल्या लोकांच्या मदतीसाठी हे सर्व मी केलेलं आहे. पुढे जेव्हा केव्हा सरकार खरोखरच आपल्या बजेटमध्ये हे काम घेईल, तेव्हा पोल्युशन बोर्डाचा पैसा पोल्युशन बोर्डाला परत मिळेल. त्याबद्दल मला जी काही शिक्षा द्यायची ती द्या ना, पण ज्याच्यासाठी हा बोर्ड आहे ती डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न मी केला. माझ्या राज्याच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला. गांधी साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, फार भयानक परिस्थिती आपल्या देशाची. मला जे प्रश्न विचारले गेले ना, ते फक्त सचिव, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा अहंकार दुखावला गेल्यामुळे विचारले. घडलेल्या गोष्टींबद्दल विचारले. त्याहीपेक्षा भयानक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण ते प्रश्नच मला विचारले गेले नाहीत. अहो, आज आपला देश हा जगातला कित्येक प्रगत देशांच्या नजरेत डम्पिंग कंट्री आहे. USA, युरोप सारख्या देशातून जहाज भरून हजार्डस केमिकल वेस्ट तेलाच्या रूपात इथे येतं. कित्येक जहाज भरून इलेक्ट्रॉनिक कचरा या देशात येऊन पडतो, त्याची गणनाच नाही. मी 2 वेळा 2 जहाजं रेड हँडेड पकडली. तिथपासून माझ्यावर अंडरवर्ल्डची नजर पडली. धमक्यांचे फोन आले. कोण आहे या धमक्यांच्या मागे सांगा? माझी काय चूक आहे? मी फक्त माझ्या देशाचा हवा पाणी सुधारण्याचा प्रयत्न करतोय. ही का माझी चूक आहे? हा माझा गुन्हा आहे? गांधी साहेब, कित्येक बड्या राजकारण्यांचे ह्यात हात गुंतलेले आहेत. ह्याचा मागोवा घेणाऱ्यांची तोंड बंद केली जात आहेत. एखाद्या राष्ट्रावर प्रत्यक्ष आक्रमण करण्यापेक्षा अशा प्रकारे तिथे कचरा पाठवणे हे जास्त घातक आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, 2002 साली अमेरिकेत कोसळलेला ट्विन टॉवरचा मलबा, तिथल्या त्या दगड विटा सुद्धा भारतात येऊन पडलेल्या आहेत. हे मी जाहीर केलं तर मला लोक जिवंत ठेवणार नाहीत. या 3 वर्षात मी जे केलं ना, हे मला करायचं आहे. त्यासाठी 3 वर्ष म्हणजे काहीच नाही हो. इतकं मोठं डॅमेज निसर्गाचा करून ठेवलेला आपण.
आपण आज सावध नाही झालो ना तर सगळं आपल्यावर बुमरॅंगसारखं उलटेल. एक साधी गोष्ट आपण विसरतोय. अरे आपण ह्या सुंदर वातावरणात असलेल्या पृथ्वीवर इथल्या प्रकृतीत एक भाडेकरू म्हणून जन्माला आलेलो आहोत. हे सर्व बिघडवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपल्या घरात घुसून जर कोणी साधा थुंकला तर त्याला लाथ मारून घालून देऊ आपण. मग निसर्गाला विद्रूप करण्याचा हक्क ह्यांना कोणी दिला? त्याचं पर्यावरण बिघडवण्याचा आपल्याला कोणी हक्क दिला? तुम्हाला काय वाटतं निसर्ग याचं उत्तर देणार नाही, गप्प बसेल, सहन करेल? बिलकुल नाही. एक दिवस नक्कीच ह्याची प्रतिक्रिया निसर्गातून मिळेल. नव्हे ना, मी तर म्हणतो प्रतिक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हा सावध राहा. हा निसर्गाचा अभ्यासक, पर्यावरणाचा अभ्यासक, प्रदूषणावर कंट्रोल करणाऱ्या साधनांचा संशोधक, एक शास्त्रज्ञ म्हणून मी सावधगिरीचा इशारा देतो की 2031 साली जर तिसरं महायुद्ध झालंच तर ते दुसऱ्या कुठल्याच कारणासाठी होणार नाही. होईल ते फक्त पाण्यासाठी आणि पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी. आज माझ्यावर सगळे आरोप तुम्ही जबरदस्तीने सिद्ध करताय, कराल सुद्धा कदाचित. नवे नवे मला अशी खात्रीच आहे शिक्षा म्हणून मला NOC मिळणार नाही, क्लीन चिट मिळणार नाही. ह्या पोस्टवरून मला हटवलं जाईल, घरी बसवलं जाईल. पण मी ही सत्य झाकले जाणार नाही. ज्या महात्मा गांधींची प्रथम शिकवण आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते, ह्या सूत्रानुसार सत्याचा विजय होणारच. पण हे सत्य म्हणजे पर्यावरणाच्या विरोधात हळूहळू महाप्रचंड स्वरूप धारण करणारा राक्षस. हा राक्षस जर वेळीच गाडला नाही तर एके दिवशी आपण या सर्वांनाच खाऊन टाकेल. आणि हे सत्य त्यावेळी तेही बघणार नाही की दोषी कोण आहे, निर्दोष कोण. या भयंकर भुकेच्या उग्रवादी पोटात आपण सगळे सामावून जाऊ. सो प्लीज बी कॉन्शियस अँड बिवेअर. दॅट्स ऑल. हे प्रकाशित झालेलं 6वं नाटक गांधी विरुद्ध सावरकर पर्यावरण या विषयावर आहे. आणि मला असं वाटतं ह्या पुस्तकाच्या अभिवाचनाबरोबर अभिवाचनाचा कार्यक्रम आता संपतोय. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मुलाखत.